प्रतिमा सायलीला किचनमध्ये काहीच काम करू नको म्हणून सांगणार। नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली आणि अर्जुन बाहेर चाललेले असताना अर्जुन आता फक्त सायलीकडेच बघत असतो। तर आता सायली म्हणत असते की अहो काय चाललंय तुमचं, तर अर्जुन तिला म्हणत असतो की बायको तू एवढी सुंदर कशी काय दिसते, मला तर ना खरंच कळत नाहीये, एवढं सुंदर कसं काय कोण असू शकतं। तर सायली म्हणते काय हो तुमचं, चला उशीर झालाय असं म्हणून ती अर्जुनचा हात पकडते आणि त्याला घेऊन जात असते। तर अर्जुन तिचा हात खेचतो आणि म्हणत असतो की खरंच बायको आय लव्ह यू, तू खूप छान दिसत आहे असं म्हणून तो आता सायलीकडे बघतच राहतो। दुसरीकडे आपण पाहतो की किचन मध्ये आल्यानंतर तिला कळतं की आईने तिला काहीच काम करायला सांगितलं नाहीये, किचन मध्ये पाय सुद्धा ठेवायला सांगितले नाहीये असं ती आता अर्जुनला सांगते। आता अर्जुनला प्रश्नच पडतो की आईने असं का सांगितलं असेल। आता ते दोघेही कल्पना आणि प्रतापच्या रूममध्ये जातात आणि रूममध्ये गेल्यानंतर म्हणतात की आई तुम्ही असं का सांगितलं की मी किचनमध्ये जायचं नाही आणि काम करायचं नाही। तर प्रताप म्हणत असतो की आधी तुम्ही दरवाजा बंद करा। आता असं म्हटल्याबरोबर त्या दोघांना थोडंसं आश्चर्यच वाटतं की नक्की झालंय तरी काय। कल्पना सुद्धा आता खूप रागवलेली असते। तर आता इकडे प्रताप म्हणत असतो की अर्जुन तू एवढा मोठा वकील आहे, एवढा गाजलेला वकील आहे आणि तुला साधी एक छोटीशी गोष्ट लक्षात राहत नाहीये असं म्हणून तो आता त्या दोघांकडे खूपच रागाने बघत असतो। तर सायलीला सुद्धा काहीच कळत नाही, अर्जुनला सुद्धा काहीच कळत नाही, कल्पना मात्र त्या दोघांकडे फक्त बघत असते। तर आता नेमकं काय असेल हे आपल्याला पुढील प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे। तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।